आणि 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. यावेळेला अक्कोडपर्यंत चेंडू फाईन लेगच्या दिशेने, मात्र यावेळेला चेंडूला ट्रॅव्हल केला जाते. 1 बाउन्स चौकारा करता कमॉन डिसेक. टंकडेचे यावेळेला समीर देखील ऑन फायर झाला आहे. पहिले जर 2 चेंडू मात्र रीड केले, कशा रीतीची गोलंदाजी हाताळली जाते आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर पनिश केलं जातं. ज्यावेळेला अकोटपर्यंत चेंडू हाताळला, पूर्णपणे समाचार घेतला, प्रॉपर टायमिंग यावेळेला मग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटलं आणि चेंडूला मात्र कन्वर्ट केलं 4 धावा करता. धावफलक 4 ने पुढे जाईल. येणारे चेंडू जर बघायला गेले तर अजूनही 3 पहिल्या षटकातले बाकी आहेत. 3 षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 4 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. नक्कीच पद्मावत हे थोडेसे चुकलेले आहेत, त्या कारणामुळे या वेळेला पंचाच्या माध्यमातून नेट चेंडू मात्र यावेळेला घोषित केला जात आहे. नाणेफेकीचा मात्र कौल या ठिकाणी अक्करपट्टी संघाने मात्र या ठिकाणी नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि यावेळेला स्विच हिट आणि चेंडू निघून जाईल चौकारा करता. धावफलक 4 ने पुढे जाईल. धावफलकाचा विचार केला तर 8 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र यावेळेला कमालीची फलंदाजी समीरच्या माध्यमातून केल्या जाते. कारण समोर जर बघायला गेलं तर अनुभव आहे आणि अनुभव मात्र त्या ठिकाणी शेअर करत असताना की कशा रीतीची फलंदाजी करणे गरजेचं आहे. कारण गोलंदाजी ट्रॅकवर यश आहे. हा देखील अपकमिंग यंगस्टर आहे. यावेळेला शॉर्टमध्ये चेंडू, यावेळेला चेंडू थांबणार नाही, निघून जाईल आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार कमॉन डिसेक. आता जर बघायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ चाललेला आहे. 5 चेंडूच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 14 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. पहिले 2 चेंडू मात्र सन्मान दिले, जसं म्हटलं जातं चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूचा मात्र पनिश करा. या वेळेला रिव्हर्स स्विच हिट, चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार कम ऑन डिसेक. पहिला षटक म्हणजे यशचं महागडं ठरलंय, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा